राहुल गांधी यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे, त्यांच्याकडे पुन्हा एकदा लक्ष केलंय। वक्तव्याबाबत जयशंकर यांचं मौन निंदनीय आहे असं राहुल गांधी म्हणाले। हल्ल्यापूर्वी परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानला माहिती दिल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केलाय। पाकला आधीच माहिती असल्याने भारताच्या किती विमानांचं नुकसान झालं असं सुद्धा राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे। ही चूक नव्हे तर गुन्हा आहे असं म्हणत राहुल गांधी यांनी परराष्ट्र मंत्र्यांवर पुन्हा एकदा टीकास्त्र डागण्याचा प्रयत्न केलाय। देशाला सत्य माहित व्हायला हवं अशी मागणी सुद्धा राहुल गांधींनी केली। काय नेमकं म्हणालेत राहुल गांधी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये बघूया। परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचं मौन केवळ बोलकं नाही तर ते निषेधार्ह आहे। म्हणून मी पुन्हा विचारतो, पाकिस्तानला माहिती असल्यामुळे आपण किती भारतीय विमानं गमावली? ही चूक नव्हती, हा गुन्हा होता आणि देशाला सत्य जाणून घेण्याचा हक्क आहे। सिंदूर का सौदा होता रहा, प्रधानमंत्री चुप रहे। विदेश मंत्री के मुंह से एक शब्द नहीं निकल रहा, एक शब्द नहीं निकल रहा, दोनों के मुंह से नहीं निकल रहा कि ऐसी कौन सी सीक्रेट्स हैं, ऐसे कौन से रहस्य हैं मोदी जी के, जयशंकर जी के या भाजपा के और नेताओं के अमेरिका के पास, और मैं तो कहूंगा चीन के पास। न अमेरिका पे मुंह खुलता है और चीन पर जब मुंह खुलता है तो सीधा क्लीन चिट देने के लिए खुलता है और मुंह ही नहीं खुलता। कारण क्या है? आपके जो रहस्य उनके पास होंगे, हमें कोई मतलब नहीं उससे, लेकिन देश को नुकसान क्यों पहुंच रहा है? आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। शिवाजी, पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी आता ही टीका केल्याचं आपण बघतोय, काय नेमकं याबाबत घडू शकतं? कारण थेट हा गुन्हा आहे असं म्हटलं गेलेलं आहे राहुल गांधी यांच्याकडून। याचं जर आपण पाहिलं तर 17 मेला असाच एक व्हिडिओ ट्विट केला होता। ऑपरेशनच्या सिंधूच्या सुरुवातीला आम्ही पाकिस्तानला संदेश पाठवला की आम्ही दहशतवादी पायाभूत सुविधांमध्ये हल्ला करत आहोत असं म्हणणारा हा संदेश होता। मात्र यानंतर एस जयशंकर यांच्याकडने हे सगळे आरोप फेटाळण्यात आले होते। मात्र पुन्हा आता 21 मेला राहुल गांधी यांनी एस जयशंकर यांच्यावर निशाण साधलेला आहे आणि ते म्हटले की पाकिस्तानला आधी माहिती दिल्यामुळे किती विमानं आपली गमावली आणि ही चूक नव्हती तर हा एक गुन्हा आहे अशा पद्धतीने राहुल गांधी यांच्याकडनं म्हटलेलं आहे आणि परराष्ट्र मंत्र्यांवरती टीकास्त्र सोडलेलं आहे। अलीकडच्या काळामध्ये भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांवरती मोठ्या प्रमाणात या प्रकरणावरून टीका करण्यात आली आहे आणि राहुल गांधी यांनी या सगळ्या प्रकरणावरून एस जयशंकर यांच्यावरती निशाणा साधलेला आहे। कारण या सगळ्याच्या संदर्भामध्ये एस जयशंकर यांची विधानं तो धागा पकडत राहुल गांधी यांनी ज्या पद्धतीने एस जयशंकर यांनी सांगितलं होतं की आम्ही लष्करावरती नाही तर आम्ही दहशतवादी तळावरती हल्ले करणार आहोत असं आम्ही अगोदरच सांगितलं होतं। अशाचा व्हिडिओ जो आहे तो समोर येताना पाहायला मिळाला होता। मात्र या सगळ्याच्यावरून राजकारण होताना पाहायला मिळतंय। दुसरीकडे या सगळ्या संदर्भामध्ये भारतीय दलाकडनं या सगळ्या संदर्भामध्ये कुठलीही अशा पद्धतीची माहिती देण्यात आली नव्हती असं स्पष्टीकरण जरी आलं असलं तरी मात्र परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना घेरण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांनी केलेला आहे आणि त्यामुळं राहुल गांधींच्या यावरून आता एक वेगळं राजकारण होताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि अलीकडच्या काळामध्ये भारताचं परराष्ट्र धोरणाबाबत देखील मोठ्या प्रमाणात टीका होत आहे। त्याच्यामध्ये एस जयशंकर परराष्ट्र मंत्री असल्यानं त्यांच्यावरती निशाणा मोठ्या प्रमाणात साधला जात आहे। अगदी धन्यवाद शिवाजी सगळ्या तपशिलांसाठी।